करून झोपलेलो होतो मी. काय ते काय कोण आहे 10-15. हा हा हा. हां. बरं मग हे ना हं. ह्याचं काय आता आज 8 दिवस झाले तरी आहे ना. आज चालू करून 29. आपल्याला हा 21 तारखेला केलंय ना, आज 29 आहे. मिनिटं मी बघतोय. हां, 21 तारखेला चालू केलेलं आहे. हा काय मग ड्युटी ड्युटी सुरू आहे ना व्यवस्थित. हा चालू आहे 9-9, 10-10 चालू आहे आपलं आता एवढं रेग्युलरचं. हा हा हा. आता काय हां. किती म्हणजे ते आता किती म्हणजे 10 पर्यंत गेलंय का? हो. 10 पर्यंत गेलंय मग त्या 9:30 10 10 9:30 पर्यंत 10 म्हणजे. गेलं. हा तर ते एकदम म्हणजे काल थोडं दिवस आलं कारण की सर काय झालंय की हा टेम्परेचरमुळे ते प्रॉब्लेम येतोय सर आता. हा हा टेम्परेचर भरपूर आहे 8 दिवस. की अति टेम्परेचर होतंय सर. त्या होय होय होय. टेम्परेचरमुळे ना जनावर नुसते धाप्या मारताय. हा आता मी एनर्जी चालली. परवाच्या हा दिवशी तिला 7 वेळेस तिच्या अंगावर पाणी टाकलं पोटभर. हा हा हा. गार. थंड पाणी दिला, थंड गार पाणी, गार पाणी, गार पाणी. हा तर हा ते हा. टेम्परेचरमुळे लय त्रास होतोय सर त्यांना. बरोबर बरोबर. कारण की अं, त्या टेम्परेचरमुळे ना आता इतकं टेम्परेचर झालेलं आहे टेम्परेचरमुळे पाणी जास्त तो पाणी तुमच्याकडे पिताय. तुमच्याकडे जरा टेम्परेचर जास्ती असेल ना. हो आमच्याकडे जास्तच आहे. या हा टेम्परेचरने ते चारा कमी खाते आहे. हा पुन्हा हा हा सगळ्या गोष्टी असं मेंटेन नाही होते. धापे टाकतायत असे. हा हा हा. बर. जास्त होते टेम्परेचर. हं, पण हं. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही ना आपल्याला. तरी पण समजा आपलं 9-10 9-10 रेग्युलर चालू आहे. तर थोडं 9-10 काल रात्री. हा काल आहे का काल हा जास्त दिलं तिनं. परवाच्या दिवशी कमी दिलं. हा हा हा. ओके ओके. समजा काल काल किती दिलं? काल 10 दिलं बरं का. 10 दिला. ओके. हो हा हा हा. हो हो 10 दिलं. बरोबर. आणि सकाळी पण 9:30च्या आसपास 9-9:30च्या आसपास दिली होती. बरोबर बरोबर. हां, म्हणजे एक टायमाला 10 दिलं, एक टायमाला 9-9:30 दिलं. हा हा. आणि हां. म्हणजे ते प्रोडक्ट द्यायच्या आधी 8 सकाळी पण 8 आणि संध्याकाळी पण 8च देत होते ना. नाही हा 7-8 7-8 चालत होतं बघा. 7 पण होतं का? हां 7-8 दोन्हीतून समजा एक टायमाला 8 द्यायची हा हा आणि एक टायमाला 7 द्यायची. हा हा हा. तरी मग बऱ्यापैकी वाढलं म्हणायचं. हो वाढलं. नाही सर जर कधी जर अति टेम्परेचर जर नसतं तर माझं जर असं अंदाज 11 पर्यंत गाठलं असतं तिने. 11 पर्यंत. हा हा. होय ते कारण की ते भरपूर काय जरा 3 डिग्री टेम्परेचरमुळे जास्तीच आहे. हं. म्हणजे हद्दीच्या वर टेम्परेचर होते. होय होय. नाही आता 42 काय 43 डिग्री टेम्परेचर गेले आता इकडे नागपूरला. अहो लातूरला का? नागपूरला. अच्छा. अहो 43 वगैरे काय लातूरला जास्तीच आता आहे. न्यूज हा बघितली मी आज रात्री. हा हा तर एक छोटासा मुलाला पत्र्याच्या घरात झोपलेला होता तो. हा हा. 9 महिन्याची मुलगी का मुलगा होता. बर. तर त्याला दुपारात झोपू घातलं तर तो उठलाच नाही. अरे बापरे. टेम्परेचरमुळे एक्सपायर झाला तो मुलगा. अरे छोटं बापरे. बाळ होतं. लहान बाळ. छोटं बाळ होतं. लय हो बेकार. न्यूजला बघा ना तुम्ही टाकून होय होय. नाही लातूरला. पेपरला पण आता ते आले ना कुठे 4 लोक एक वयस्कर पण आणि म्हणजे असे ह्याचे पण ह्याच्यामुळे आणि इथं उष्माघातामुळे मेले. हो आणि इथं अहिल्यानगरला परवाच्या दिवशी काय एक लेडीज आहे का हा हा भरवणाची मक्का कट करत होती ती शेतामध्ये. हा तर ती हा. कट तेच करता तेच करताच एक्सपायर झाली. हा तेच तेच आलतं पेपरला. हा हा. हा अहिल्यानगर. पेपरला आता या मुलाचं पण येईल ना. हा. छोटस 9 महिन्याचं बाळ होतं. ते नाही आता ते ना कसं 9 महिन्याचं म्हटलं तर ना ते ते पालकांना कळायला पाहिजे की बाबा ते कसं नाही व्हायचं ते सर विषय आपल्या. असा आहे हा परिस्थिती गरीब असल्यामुळे आता ते हा कुठे हा. नेणार. ते पण आहे खरं. हा आता आपण जिथं राहतोय तिथंच सगळ्या गोष्टी राहणार आहे ना. पत्र्याचं कसं आहे माहिती काय दुपारच्या टायमिंगला पत्रा आपण किती जरी काय असं एखाद्या देवळात जाऊन घेऊन बसलं तरी चालतंय दुपारच्या वेळेस नाही का झोपवलं एवढं जर गरमी. आता कोणाला वाटतं थोडीच आपल्या मुलाचं असावं. असं हा नाही ते तर झालंच तर. पण कसं आहे भविष्यात का नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता काय झालंय
ह्या 5-10 वर्षात जे काय झाड तोड वृक्ष तोड झाले ना त्याच्यामुळे हे गरमी वाढले. ते लोकांनी त्याची समजदारी घेऊन जर असं झाडं वगैरे लावायला पाहिजे. ते झाडं वगैरे तर लावायलाच बघायला पाहिजेच म्हणा. पण सर ह्या वर्षी म्हणजे मी असं टेम्परेचर मी फर्स्ट टाइम बघितलेलं आहे. होय 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 भयानक. माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाइम बघितलं सर एवढं टेम्परेचर. होय होय माणूस सुद्धा जेवण सुद्धा करीन सर, नुसतं पाणी 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 होय होय बरोबर. आणि आता ते मी मुख्य जनावर आहे, ते मुख्य जनावर तिथे किती दैन होत असत. होय होय ते सांगू पण नाही शकत ना. मग तरी माझ्याकडे ठीक आहे, माझ्याकडून होत, माझ्याकडे सगळ्या गोष्टी आपल्या उपलब्ध आहे म्हणून ठीक आहे. मी तिला घंटा 2 घंट्याला परवाच्या दिवशी तितकं पाणी मारलं मी तिला व्यवस्थित पाणीच मारित राहिलो मी मायामती ते 10 लिटर झालं ना ते बहुतेक पाणी मारल्यामुळे संध्याकाळचं ते परवा पाणी मारलं ना मग त्यामुळे ते काल वाढलं असणार आहे. असं पण वाचू शकतं सर. पण एवढं मान्य करतो सर मी का तुमच्या प्रोडक्ट मध्ये ताकद आहे तेवढं दूध वाढायची बस, बाकीचा विषय सोडून एवढं मी मान्य करतो. मान्य एवढं करतो की त्याचं ताकद आहे. म्हणजे त्याचं म्हणजे सर समजा आपण जर हलक्या समजा आता पिन्नी गवत वगैरे नसतं का, पिन्नी गवत माहिती असेल ना तुम्हाला? हा माहिती आहे की. त्याच्यावर पण दूध आपलं प्रोडक्ट निघू शकतो बा. होय होय निघू शकतं. म्हणजे आपलं प्रोडक्टचं काम काय आहे, कोणताही चारा येऊ हाय क्वालिटीचे येऊ बारीक क्वालिटीचे ते पचन करणं आणि काही कमतरता असली तर ऑलरेडी आपण ते प्रोटीन दिलेलं आहे तर त्या प्रोटीन मधून ते सगळ्या गोष्टी उपलब्ध करून घेणं ते प्रोटीनचं काम आहे. होय होय बरोबर आहे. ते पण आहे की मी मान्य करू शकतो सर. पुन्हा म्हणजे 5 महिन्याची गाव 5 महिन्याच्या गाई पुन्हा रिकॉर्ड 10 वर येणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे बरोबर. 5 महिने झालेले आहे सर तिला 5 महिने 5-6 महिने झालेले आहे. एवढं गावडीला पुन्हा रिपीट येणं म्हटल्यावर लय मोठी गोष्ट आहे. बरोबर. तेच जर रेग्युलर जर चालली समजा अशी 6 महिने जर गावडी जर 10 लिटर जर व्यवस्थित जर मेंटेन जर राहिले किती पैसे होऊ राहिले सर आपण. तेच की. आता तुमच्याकडे व्याली त्यावेळी ती 12 देत होती, आता कदाचित ती पुढच्या वेताला ना म्हणजे असं गाप गेली आणि मग जर व्याली तर पुढच्या वेताला ती 13 पण देईल. नाही आता तर बघू ना आपण, काही विषय नाही करू ना. आता तर आपलं झालेलाच कॉन्टॅक्ट, आता काही विषय नाही. होय बरोबर. काय झालं पण आधी टेम्परेचर रात्री सुद्धा सर टेम्परेचर आहे काय समजा जनावरांना चारा जर खाल्ला तर सकाळी मी ज्यावेळेस जातो 6 वाजता बाहेर बांधतो तर गाय पहिले खायला नाही म्हणते, पहिले पाण्याकडे ओढीत नाही ती मला पाण्याकडे जाते. बरोबर काय टेम्परेचर आहे का काय टेम्परेचर बेकार झाले हो. अरे बोलण्यासारखं नाहीये माणसांचं पण आणि जनावरांचं. सकाळी समजा मी 9-9:30 गेलो ना मळ्यात, समजा मी उठून गेलो दूध वगैरे काढून आणतो, मला अचानक झाली डबल, मी शेतात गेलो मोटर चालू केली पूर्ण तिला आज पण इतकं पाणी मारलं मी तिला कमीत कमी 15 ते 20 मिनिटात पूर्ण भिजून टाकलं होतं मी तिला आज पण. आलो जेवण वगैरे केलं जे झोपलोच म्हटलं यार आता सरला फोन येईल म्हटलं यार चला यांना फोन करा. अजून मी झोपलो उठलो पण नाही. आता जायचं थोड्या वेळाने शेतात म्हटलं यार यांना फोन लावा म्हटलं काय झालं बा फोन कशाबद्दल. बरोबर. मी आता काय आहे सर 14 तारखेला 14 तारखेला इतके लग्न आहे. आता पुढे धोंड्याचा महिना नाही आला का. होय बरोबर. आता इतके लग्न आहे ना. आता आज मित्राची हळद आहे तो कोणाची पंगत डबल, आता परवाच्या दिवशी लग्न, त्याच्या डबल परवा दिवशी लग्न आज चुलत मामाच्या पोराचं लग्न आहे. ते लग्नाचे आता लय लग्न आहे लगे याड्यावानी. त्याच्यामुळेच थोडं झोपेल होतं म्हणून मी तुमचं फोन सॉरी बरं का सर फोन नाही त्याचा काय विषय नाही. मी म्हटलं काय प्रॉब्लेम झालं का काय म्हटलं. नाही प्रॉब्लेम काय आहे तसं तुम्ही 6ची गावडी 10 वर आणून मोठा प्रॉब्लेम झाला ना आपला. बरोबर. रोजच संध्याकाळी आता संस्थेला वगैरे डेअरीला व्हिजिट करतोय ना मी, शेतकऱ्यांना भेटतोय आणि त्याची क्वालिटी बी चांगली बरं का सर. चांगली झाली ना. हो क्वालिटी बी एक नंबर झाली.
पूर्वी असं वाईट म्हणजे हा असं पिवळं जर असं थोडं थोडं नॉर्मल असं पिवळं म्हणजे ऑलरेडी आपली गायची दुधाची क्वालिटी चांगली म्हणा, पण बर डेअरीत ज्यावेळेस आपण टाकतो ना असं वाटतं ते हा दूध पिऊन घ्यावं आपण. इतकं भारी दिसायला इतकं भारी झालं. झाले काय हा हा हा. हा, ते दिसायला छान झालेलं आहे. हा 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 ते शेणाची फरक क्वालिटी अशी पडतो. बदलली ती सर बरं का. हा हा एक नंबर शेणाची क्वालिटी झाली. मला तुम्हाला फोटो पाठवायचा होता, पण आता आहे का थोडं नॉर्मल पातळ आवडेल, कारण की टेम्परेचर झालं सर, अति टेम्परेचर टेम्परेचर झालं. पचन तिला व्यवस्थित होत नसणार टेम्परेचर. हो ना, टेम्परेचर काय करेन सर ती टेम्परेचरनं. धाप लागायला लागलो तिला. हा, बरोबर ऊन लय लागलं तिथं. तर एक फूट बरोबर. पुढे जाते आणि एक फूट माग येते, धाप्या टाकते ती. हा नाही उन्हाळ्यात त्रास होतो. एचएफ गाईंना तर जरा जास्तीच त्रास होतो उन्हाळ्यात. हा, आणि सर त्रासचा विषय वेगळा, पण मग हे अति टेम्परेचर झालेलं आहे सर आताच. होय होय बरोबर. 30-35 ला काही विषय नाही राहत. होय होय 30-35 नाही 40 आता उन्हाळ्यात हा, 40च्या वरच चालले 40, अलीकडे 45, 2-3 वर्ष. 50च्या घरात जवळ आलं टेम्परेचर. होय होय अवघड आहे. म्हणजे अजून पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी कसं करायचं. अवघड नाही लय. मी म्हणतो आता ठीक आहे, आता यंदा समजा जाऊ द्या, मी पुढच्या वर्षी डायरेक्ट आहे का त्यांना हा ते स्प्रिंकलर लावणार आहे गाईला. हा हा दिवसभर असं हा थंड ते पाण्याचं. लावून टाका. होय होय हा, होय आता पुढच्या वर्षी करू ना आपण. होय ते जर आता जर आमच्या पण कदाचित समजा हा आपल्या गाईला जर समजा हा डिलिव्हरी झाल्या, तेव्हा आपली गायची डिलिव्हरी झाली आपल्या याच्यात बरं का थंडीमध्ये, हा तर मजाक नाही सर. जर कधी तुमचं प्रोडक्ट जर आपण डिलिव्हरी झाले तर खाऊ घातलं, नक्की सर तिनं 15 लिटर दिलं असतं बघा. 15 होय नाही काय पण 15 नाही पण मग 13 तेरा 13 तेरा उलट तेरा सांगितलं. 13.5 किंवा 13 तर दिलं असतं. हो. माहिती आहे मला. ते आता बघायला पाहिजे म्हणजे नाही का वापरून तसं बघायला पाहिजे व्यालेवर. हा, म्हणजे तेरा. व्यायच्या आधीच घालायचं 8वा 9वा महिना गाभण काळात सुद्धा घालायचं. ती व्हॅली हा किती हा देतीच ती मग 13च्या आसपास. हा ना, 13. आता आपल्याला समजा सर आता तब्येतीत समजा कधी जाणवेल समजा, मला थोडं थोडं जाणवतंय, थोडे चमक वगैरे हा 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 थोडी, अशी जास्त नाही पण थोडी. हा थोडं हा ते हळूहळू असं वाढत जात आहे. आणि तुमची वैरण जर चांगली कारण प्रॉपर पडत असेल ना की रेग्युलर, तर मग तुम्हाला कारण तब्येत चांगलीच मिळते अजून करून. हा, आता कारण की सर तब्येत बी सुधारणं म्हणजे एका महिन्यात शक्य नाही, ती इतकी फास्ट हा मध्ये. होय होय तेच थोडा ना. आता दम्मा ते दम्मा दम्मा दूध दम्मा दम्मा हा दम्मा वेळ दमानच ते लागेल. त्याचं दूध पण वाढून द्याली मग नंतर ते तब्येत पण करणार हळूहळू. अच्छा अच्छा. तर आपण समजा गाभण काळात जर खाऊ घातलं समजा 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी, तर तिला मास्टरटीजचा प्रॉब्लेम नाही येणार ना नंतर? नाही 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 येत. म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे त्याची इम्युनिटी वाढते. प्रतिकारशक्ती आहे ना ते वाढत राहते हां हां. प्रोडक्टमुळे. आणि गाभण काळात जास्त म्हणजे ज्यावेळेस आपण दुधाचं स्टॉप करतो ना, हा त्यावेळेस हा जास्त दूध तयार होतं. म्हणजे हा जास्त तिच्या शरीरात अंगात ताकद येते. बघा ताकद येते. फास्ट एकदम बरोबर तब्येत, जनावरांची तब्येत स्ट्रॉंग होती लगेच. स्ट्रॉंग होते. हा ती एनर्जी सगळी थांबते ना दुधाकडे हां जायची. हां हां हां. तेच असतं कारण की ते. सर पूर्ण 10 लिटर दूध निघतंय म्हटल्यावर आपण इतकं दूध पितोय, हा तिच्या शरीरात होय काही राहतच नाही ना. हो कॅल्शियम निघतंय ना सगळं बाहेर. पूर्ण म्हणून कॅल्शियम म्हणून निघून जातं. आता लोकांना ना ज्यांचे पण 10 लिटरच्या आसपास गाई आहेत किंवा 5 पण असू दे एका टाइमला, ते किती पण दूध देऊ दे, शेतकऱ्यांना एक लक्षात असलं म्हणजे कळायला पाहिजे की ते म्हणतात ना की परवडते मला नाही परवडते कोणती गोष्ट, सगळं दूध व्यवसाय परवडत नाही. माझं म्हणणं एकच आहे की परवडते किंवा नाही परवडते हा विषय झाला माणसांचा, बाहेरचा आर्थिक जे काय व्यवस्था आहे त्याच्यावरचा आहे. पण जनावरांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांनी द्यायला त्याचा परतावा त्यांना परत शरीराला द्यायला पाहिजे ना आपण. मग ते नाही नाही दिला तर मग ते पुढं मग ते कमी येतात आणि मग ते आपण बाकीचे म्हणजे शेतकरी बसतात त्या परवडण्या किंवा नाही परवडण्याच्या मुद्द्यावर असून बसतात. पण जनावर खराब करून टाकतात त्यांनी मग त्या. ते तर आहेच. हा हे असं होतं आणि ते सगळीकडे मला डेअरीमध्ये जाऊन ते सगळं सांगायला लागतंय. प्रॉब्लेम काय होत आहे, लोक आता कालच बघा, काल म्हणजे परवा दिवशी एक दोघांनी घेतलं, काल एकट्याने घेतलं. आम्ही म्हणजे माझ्या गावाकडेच आलो मी, आमच्या भागात. आणि तिकडे जरा 2-3 संस्था दूध डेअरी केली आम्ही. पशुखाद्याच्या एका दुकानात पण ठेवलंय. त्यांनी पण स्वतः त्यांच्या गाईवर वापरायला स्टार्ट केलं. लोक काय करतात, पहिला ते किंमत महागच आहे असं म्हणून बसतात आणि मग त्याचा तो फायदा बघत नाहीत. आता तुम्हाला ह्याच्या आधी कुठला पण मिनरल मिक्सचर वापरला असेल, भले ते कमीत कमी 1000-1100 रुपयाचं तर असतंच ते कमीत कमी तर चांगल्या. मी तुम्हाला पहिल्यांदा त्या सांगितलं मी की हा मी फक्त ते एक उपजाऊ कंपनीचं कॅल्शियम वापरलेलं होतं. बर त्याच्या बाद मी काहीच वापरलं नाही.
आणि ते वापरलं. त्याच्या बाद जे थोडंफार दूध कमी झालं आपण तिथं खाद्य चेंज करून बघितलं, सगळं चेंज करून बघितलं. मला 3 महिने फुल दूध दिलं बरं का तिनं. मी जेव्हापर्यंत ते कॅल्शियम वगैरे वापरत होतो ना त्या टायमाला तिनं 12, 11, 12, 10, 11 म्हणजे ती 9 लिटर म्हणजे चीजच माहित नसते तिला. 10 प्लसच चालायची. आणि ते थोडंफार नंतर ती भट्टी बिघडली दुधाची तिची. तर डिगी 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 दम्मा 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 लगेच 5 वरण 6 वरण 7 वरण. तिनं ते मध्ये मध्ये सुगरच खाणं सोडून दिलं. असं दम्मा दम्मा काही ना काही लागत गेलं. आता तिची काशीची जी साईज आहे का ज्यावेळेस त्याच्या पहिले मी ज्यावेळेस दूध काढायचो आपलं दूध काढणे झाल्याच्या बाद जेवढी काश आहे आता तिची तेव्हा घालत नव्हतं मी तेव्हा दूध तयार व्हायची कॅपॅसिटी तेवढीच होती तिची. म्हणजे कळलं तर मी ज्यावेळेस 6 लिटर द्यायची तर तिची कासवून शिकरायची. आता दूध काढल्याच्या बाद तेवढी झाली तिची. मग आता विचार करा मग तुम्ही तिची आता सध्या कास केवढी झाली असेल. आणि अशी लय मोठी कास वगैरे नाही तिची सर. कोणी म्हणणार नाही की 10 लिटर दूध देते म्हणून. चोर कास तिची कास अशी लोंबलेली नाहीये अशी चिपकेली का कास. बरोबर. कोणी आणि दूध जर काढलं तर कोणी म्हणणार की गावडी 5-5 लिटर दूध देते. नाही पण ती म्हणजे त्याचा काय ती 10 पण नाही ती 13-14 लिटर द्यायची ताकदीची असणार त्यामुळे ते पूर्ण दिसत नाही नाही का. आता तिची कारोड आहे सर आपल्याकडं. ती व्याल्यावर कशी दिसणार मग. तिची कारोड आहे बरं का सर. तिची कारोड लागणार तर आपल्याकडे कारोडीसाठी काही अवेलेबल आहे का आता सध्या. आता तसं बघायला गेलं तर ना कालवडीला किती महिन्याची आहे. तर ती 2 वर्षाची झाली. आता मी 7 तारखेला लावलेली बरं का तिला डबल. म्हणजे तिला आता लोक मी 5,000 रुपये घातले तिच्यात बरं का. लावण्यात आता तिला एक लावून आणि एक इंजेक्शन मारलेलं आहे मी तिला उलटू नये म्हणून. आता 7 तारखेला लावले तिथं काही अजून माझ्यावर आली नाही बरं का सर. कदाचित तिचं आपलं नशीब आता लटकली तर लागू बी शकते. आता कळेल आपल्याला 7 तारखेला. पण माझ्या हिशोबानं आता लोक माझा यायला पाहिजे होती ना. नाही मग आपलं म्हणजे ना आज लॅक्टोपासच आहे ना लॅक्टोपासच तुम्ही तिला सकाळ संध्याकाळ 100 किंवा 75 ग्रॅम दिलं तरी चालतंय. आणि असं काही नाही आता ती म्हणजे 8 महिन्याच्या नंतर ना कोणती पण असू देत म्हणजे हे पाड्या वगैरे तर त्याला तुम्ही सकाळी 100 ग्रॅम संध्याकाळी 100 ग्रॅम म्हणजे मोठ्या गायी एवढंच ते देऊ शकताय. तसं ते 25 लिटर देणाऱ्या गायीच्या ताकदीला 250 ग्रॅम पण घालायचं चालतंय आणि 30 लिटरच्या गाईला 300 ग्रॅम पण दिवसाला घालायचं चालतंय. जर 30 लिटर पिळत असेल तर दिवसाचं नाही का. प्रोडक्ट हेच घालायला लागतं. दुसरं प्रोडक्ट म्हणजे रवत करणारे कोणत्याही जनावर असू दे. मग फक्त काय 2-3 महिन्याच्या ह्याला ज्यावेळी घालताय ना त्यावेळी म्हणजे समजा चारा खायला लागल्या वासराला तर त्याला 3 महिन्याचं किंवा 4 महिन्याचं असतंय ना त्यावेळी सुरू करू शकताय. मग ते किती घालायचं एक काड्यापिठीचा अर्धा चोपण नसते का बारीक एकदम 20 ग्रॅम 25 ग्रॅम किंवा 10 ग्रॅम 15 ग्रॅम. सर विकाना कावणं माहिती का तिची ती पचनक्रिया आहे का लय फास्ट आहे त्या वासरीची. म्हणजे आपण जर असं खाऊ घातलं तिला तर 2 घंटे तिचं पोट खापाटायला जातं. डॉक्टरला विचारलं मी म्हणलं तिला इतकं खाऊ घालू आणि गाईचं पोट इतकं खाली जात नाही लवकर आणि इथं कसं जातं म्हणजे हिची पचनक्रिया लय फास्ट आहे म्हणजे. फास्ट पचन करते म्हणे ती. पोट फुगलं तर पचनक्रिया कमी आहे म्हणायचं चांगलं नाही काय तर प्रॉब्लेम आहे. पोट खाली आहे म्हणजे मग ते काय चांगलीच गोष्ट आहे. ना पोट खाली गेलं पाहिजे सर पूर्ण कपाटाला गेलं पाहिजे त्याला पण खास पचनक्रिया म्हणजे. होय बरोबर. नाही फुगेल मध्ये मजा नाही ना. नाही पोट एकदम चिमटलं पाहिजे. बरोबर. आणि जंताची वगैरे काय औषधं घातली का. नाही सर ते आपण ते गोचीला इंजेक्शन दिलं का डॉक्टर डायरेक्ट सांगतो ते होऊन जाते. नाही ते का आपलं का. नाही माझ्याकडे नाही आहे पण दुसरं जनताचं का. नाही ते म्हणजे तुम्ही तुमच्याकडनं म्हणजे नाही गोळी घालतात की गोळी जनताची. नाही सर ते आपण एखाद्या गोचिड वगैरे झाले का तिला आता मागे झालं 1 महिन्यापूर्वी ना आपण तिला इंजेक्शन मारलं होतं तर डॉक्टरने सांगितलं हिची डिव्हर्मिन होऊन जाते म्हणजे जंतचं. त्याच्यामुळे जंतनाशक द्यायची गरज पडत नाही.
नाही तरी सुद्धा ना एक 6 महिन्यातून पण नाही, एक 4 ते 5 महिन्यामध्ये ना एक गोळी तुम्हाला मी नंतर ते म्हणजे आता माझ्याकडे ना मी त्याच्यावर काम करणार आहे. आता ते कसं होत आहे आमच्याकडे जर बघायला गेलं कोल्हापूरमध्ये तर ते गोकुळ संघ काय तर त्यांच्याकडचं देतंय. आणि मग पूर्वी असं झालं की मी भरपूर खरेदी केली दंताच्या औषधांची हा. आणि त्यावेळी लोकांनी संघाचं मिळतंय म्हणून दुर्लक्ष केलं. चांगल्या क्वालिटीचं औषध असून सुद्धा. मग ते त्यांचं पण ते चांगलं नाही म्हणून आता लोक आणि परत ना आपल्या चांगल्या कंपनीचंच मेडिकलमधनंच घेऊन घालत आहेत. पण ते त्यावेळी त्यांनी घोटाळा केला ते मग मी लक्षच काढलं त्यातनं कारण त्याला ड्रग लायसन्स लागते आणि माझं त्यावेळी होतं ना मेडिकलचं स्टोअर. त्यावेळी हो. त्याच्यातून परचेस ड्रग लायसन्स लागतं त्याला मेडिकलचं. आणि मग माझं काही फार्मसिस्टचं लायसन्स आहे त्यामुळे मला ते शॉप आता बंद केल्यामुळे परत सुरू करायला पाहिजे किंवा कुणाच्या तर दुसऱ्यांच्या लायसन्सवर परचेस करून सेल करायला पाहिजे. पण ते सेल पण करायचं ते प्रॉब्लेम असा आहे की शेतकऱ्यांची ती डिमांड पाहिजे नाही का समोरून. हो नाहीतर म्हणजे ते कशासाठी आहे की आवर्जून एक 4 महिन्यात एकदा घालायला पाहिजे त्यामुळं. आणि मग लोकांना आता कसं कशावर तर आता समजा भविष्यात मी ठरवलं की बाबा एखादा मध्ये आधी कधी तर एक आमच्याकडे रेग्युलर जे कस्टमर आहेत त्यांच्याकडे एक 4 महिन्यातून एक काय असेल ते किती त्यांचं आतापर्यंत उचल केले त्याच्या मानानं तेवढ्या गोळ्या फ्री द्यायच्या असं पकडलं. तर तसं 4 महिन्यातून करून द्यायला पाहिजे. रेग्युलर ह्याला दिलं तर ते कधी तर एक्स्ट्रा झाली म्हणून पडून ठेवणार गोट्यात आणि आमचे पण पैसे खराब आणि त्यांचा उपयोग पण होणार. रेग्युलर दिलं तर ते एक 4 महिन्यातून एकदा ना म्हणजे असं तुमच्याकडे एक 3-4 आहेत तर एक 4-5 गोळ्या म्हणजे किती असतील ते तेवढ्या जेवढ्या आहेत तेवढ्या त्याला गोळ्या त्या फ्री द्यायच्या असं माझं चाललं होतं. किंवा माझं ते हे चाललंय की ते ह्याचा साबण नसतो का गोचिड तांबवा पेशवावरचा. हो. हा तर तो पण म्हणजे असं आहे चाललंय माझं प्लॅन. तर भविष्यात मला जर असं करायचंय तर कसं आहे आपले MRP ऑलरेडी टाईट आहे त्याच्यात आणि मग नाही वाढवत आहेत आणि त्यात आणि काय झालं मी अजून जरा प्रोडक्ट म्हणजे अजून त्याच्यामध्ये जर असं म्हणजे चांगल्या क्वालिटीचा अजून जर असं फरक चेंजेस करणार आहे. त्याच्यामध्ये अजून थोडं औषधाचं प्रमाण वाढवणार आहे प्रोटीनचं वगैरे. असं चाललंय आपलं प्लॅनिंग. मग तेच तुम्हाला सांगण्यासाठी फोन केलता. मग आता काय करा तुम्ही आता ज्यावेळी संपेल ना हे तुमचं तोपर्यंत माझं ते झालेलं असेल मे बी चेंजेस थोडं करायचं आहे. आणि त्यावेळी मग तुम्हाला नवीन जे चेंजेस केलेत ना तेच तुम्ही ऑर्डर करा. आणि चालेल त्याच्या ना. तुम्ही हा तुम्ही जे सांगशाल तेच ऑर्डर करू बस. काय म्हटलं? तुम्ही जे सांगशाल तेच ऑर्डर करू म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. हा 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 बरोबर. तुम्ही आणि जे म्हणशाल ते. हा 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 आणि ना म्हणजे तुमच्याकडे ना म्हणजे बघतो आता त्या भागात जर काय आता कोणी पर्टिक्युलर आणि कोण मोठे शेतकरी वगैरे असं असं कोण आहे का तुमच्याकडे म्हणजे मी व्हिजिटला असं विचार जर करतोय तर की तुमच्याकडे एक 20-25 गायींचा गोटा 30 गायींचा गोटा असा आहे का? आता ते बघावं लागेल सर कारण की ते काय आहे माहिती का आपल्याकडे एमआयडीसी एरिया आहे त्याच्यामुळं आमच्याकडे जास्त हा तुमच्याकडे तुम्ही बोलला हा होता. हा मी म्हटलं तुम्हाला आपल्याकडे बरोबर. कसं झालेलं हम्म, आहे जास्त हम्म, मोठे गोठे नाहीये आमच्याकडे. कारण बरोबर. की जमिनी त्यांचे कोटी रुपयाचे झालेलं फक्त एक जनावर सांभाळून राहिले आपली शोका पाण्याना एक हा दोन हा बास जास्त काही असं जास्त लालची नाही आमच्याकडचे लोक. बरोबर बरोबर बरोबर. नाही ते मी काय विचारून करेल तर- ट्राय करून बघेल एखाद ठिकाणी असलं ना तुम्ही 100% कॉन्टॅक्ट करून देऊ शकतो. हम्म, हम्म. बरोबर. मला ना तुमचा एक व्हिडिओ फीडबॅक पाहिजे होता पण आता ते घ्यायचा कसा मला समजेना म्हणजे त्या तर व्हिडिओमध्ये मी येणार मी इथं बसून मग ते आता व्हिडिओ कॉलला तर ते कॉल रेकॉर्डिंग होतंय का नाही बघायला पाहिजे नाही का? की ते म्हणजे कसं म्हणजे ते झूम मीटिंग असते ना ते कोणाला तेच तर विचारतो. एखादा कधी जर ऐका सर काही हा, हा. प्रॉब्लेम असला एखादा कस्टमर म्हटला हा. कोणाचा एखाद्याचा नंबर द्या रिझल्ट कसा हा. आहे कसं नाही तर मी हा. तुम्हाला बिनफोन नंबर द्या मी बरोबर सांगतो कसा रिझल्ट आहे काय रिझल्ट हा आहे. हा हा नाही मी तसं ते डायरेक्टली माझाच नंबर देऊन टाकेल सर आता बनत नाही का आता सध्या फर्स्ट टाइम एखाद्यानं यूज होय होय केलेलं एखाद्या शेतकऱ्याचा नंबर द्या डायरेक्टली हो हो माझा हो नंबर देऊन टाकेल मी बरोबर सांगतो ना भाऊ माझं हा. तर असं नाही असं तसं झालेलं आहे. हो नाही मी तसं दिलंय का काल आता एका लिंक मध्ये व्हिडिओच्या ना तुम्ही एक दोघा तिघांचे नंबर टाकले त्यात तुमचा पण टाकलाय मी 3 नंबरला आमच्या कोल्हापुरातले इथले गावातला एक आहे त्याने 4-5 वर्ष कंटिन्यू वापरलंय त्याचं एक टाकलंय. आणि अजून एक कोणतरी एक डेअरीचे सेक्रेटरी त्यांनी
कोल्हापूरचे दोघं आणि संभाजीनगरचे तुम्ही, असं 3 जणांचे नंबर मी दिलेत आहेत तिकडे. पण मला कशासाठी पाहिजे, आता एक व्हिडिओ परवा तुम्ही जो व्हिडिओ बघितला आणि तो नाही का शेतकरी होता, गायी होत्या बाहेर आणि असं, तर तसं मला ऍक्च्युली चांगलं म्हणजे आता कसं आहे, हे कोल्हापूरचं आहे ना, तर बाहेरचं आता तुमचा आता रिपोर्ट आले चांगलं, तर जसं तुमचा रिपोर्ट आहे ना बाहेरचं कोणतं, म्हणजे तिकडचे लोक जर कोण विश्वास ठेवायचे झालं की बाबा तुम्ही बोलू शकता की कोल्हापूरवरून आम्ही प्रोडक्ट दिलं होतं. बघूया, माझं प्लॅनिंग चाललंय, म्हणजे असं विचार करत आहे मी. तुमच्याकडे चालेल का आलं तर व्हिजिटला? चालेल ना, मला काही प्रॉब्लेम नाही. हां हां हां. मग काय करूया, मी बघतो प्लॅनिंग करून काय काय. आणि मी आणि माझा दोस्त वगैरे जे गावातला इकडचा भागातला सगळं टोटल सांभाळतोय तो. बघूया, त्याला पण चुकून म्हणजे घेऊन यायचं झालं तर घेऊन येतो मी. आणि मग आलो ना तर तेच जसं त्यांचा जसं व्हिडिओ फीडबॅक होता का नाही, म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ बघितला जे शेतकऱ्याचा, तसंच सेम टू सेम तुमचं जे अनुभव आहे नाही का रिपोर्टचा, आणि तुमचं तर म्हणजे आता फक्त 5च किलो सुरू आहे. त्यांचं कसं झालं, 5 किलोचे 2 बकेट आणि मग नंतर 15 किलो आणि मग 10 किलो, तर 35 किलो वापरूनचा अनुभव घेतलेला. मग आपण काय करूया, तुमचं ते तुम्ही म्हणताय ना ते लग्न वगैरे काय 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 आता सुरू आहे तुमच्या घरी. हा, ते थोडं गणगण आहे सर, 14-15 किलो. हा, मग एक काम करूया, काय होईल, तुमचं अजून एक थोडे दिवस संपेल बरोबर का, आणि आम्ही काय करतो, बसने एसटीने वगैरे दोघे येतो तिकडे, दोस्त आणि आमचं नाही का, आणि तुमचं जे पार्सल आहे ते येताना घेऊनच येतो ना सोबत. चालेल ना, चालेल ना. म्हणजे काय होईल, 14-15 तारीख वेळ द्या. काय ते आपलं हे लग्नाचं राड आहे. हा, लग्नाचं काय? लग्नाचे राड आहे सर, 15-1 तारखेला. बर. हा, तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही ना. मग नंतर फ्रीच असेल ना मग 1 महिना. हा हा हा, बरोबर. आणि आता टेम्परेचर पण खूप आहे, त्याच्यामुळे थोडं. होय होय, नाही बरोबर. म्हणजे कसं तुम्हाला त्रास नको ना, असं म्हणणं आहे माझं. हो हो, नाही आहे, त्याचा काही विषय नाही. आता तसं बघायला गेलं तर आमचा तो दोस्त येतोय काय जरा शंका आहे, कारण का त्याची पण 1-2 गायी आहेत. त्याचं ते दाराचं नियोजन काय बघायला पाहिजे नाही का, कारण तुमच्याकडे येऊन जायचं म्हटलं तर त्याला 8-8 तास पण नाही, 9-9 तास, 18 तास पाहिजे जाऊन रिटर्न यायला. आणि म्हणजे 18 तास ते फक्त येण्या जाण्यात जाणार, किंवा 10-10-20 तास. आणि तुमच्या इथे 1-2-3 तास 4 तास जातील नाही का त्या भागात बाहेर. हा, 1 दिवस लागेल माझ्या मते जाऊन यायला. आणि त्याच्याकडे तेवढे 2 टायमाच्या धाराचं त्याच्या कोणत्या घरात त्याचं नियोजन तो करतोय का बघूया. तो जर येतो म्हटलं तर त्याला घेऊन येतो, नाही तर दुसरं कोणाला तरी घेऊन येतो असं. कॉल करा फक्त, काही प्रॉब्लेम नाही.